आपण आज बघणार आहोत मस्त उन्हाळा स्पेशल आंबील. ही आंबील बनवण्यासाठी खूप सोपी आहे, पण उन्हाळ्याच्या दिवसात पिण्यासाठी खूप चांगली आहे. थंड असते, शरीराला थंडावा देणारी आंबील आहे. हे एक वेळ बनवायची आणि दिवसभर पीत राहायचं, कारण खूप चवीला पण खूप छान लागते. आंबील पिलं तर एकदम हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये छान एनर्जी येते. त्यासाठी ते 2 कप दही घेतलेलं आहे. हे दह्याचं मी ताक करून घेणार आहे. त्याचबरोबर इथे मी थोडीशी कोथिंबीर, 7-8-10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे आणि चवीप्रमाणे मीठ घेतले. हे मी छान असं ठेचून घ्यायचं खलबत्त्यात किंवा मिक्सरला बारीक करून घ्यायचं. हे इथे ह्या दह्याचं ताक करून घेणार आहे. दही थोडंसं फेटल्याच्या नंतर थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि मस्त असं ताक आपल्याला हलवून घ्यायचं. इथे छान असं ताक बनवून घेतले, तुम्ही बघू शकता. हे रवीवर घेतले, जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही. ताक थोडंसं पातळ ठेवायचं, घट्ट राहिलं तर आपल्याला थोडा मसाला टाकल्यानंतर ते आणखीन जास्त घट्ट होतं आणि आंबील पिण्याची मजा येत नाही. इथे मी घेतलेलं सर्व साहित्य कोथिंबीर, लसण, जिरे, मीठ सगळं बारीक करून घेतलेलं आहे. हे यामध्ये टाकून घ्यायचं चवीप्रमाणे, कारण मीठ असल्यामुळे तुम्हाला आवडेल तितकंच किंवा जेवढी तुम्ही आंबील बनवायला घेतली त्याला लागेल इतकंच मीठ टाकून घ्यायचं, सर्व साहित्यासोबत वाटून केलेलं. आणि त्याचबरोबर मी अर्धा छोटा चमचा हे लाल तिखट टाकणार आहे. आंबील म्हटलं की आम्ही लाल तिखट टाकते. तुम्हाला जर लाल तिखटाची आंबील आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस आपण हे कोथिंबीर बारीक करतो त्याच वेळेस 2 हिरव्या मिरच्या पण त्यासोबत बारीक करून घ्यायच्या. इथे मी ज्वारीचं पीठ हे शिजवून घेतलेलं आहे. हे पीठ टाकायचं. आंबील म्हटलं की पिठाशिवाय आंबील तयार होत नाही. अगदी याच पद्धतीने तुम्ही नाचणीची आंबील देखील बनवू शकता. नाचणीचं पीठ हे असं शिजवून यामध्ये टाकून घ्यायचं, कारण त्याच्याने ही खूप छान आंबील होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप पौष्टिक राहते. त्यामुळे तुम्ही नाचणीची आंबील देखील तुम्ही बनवून पिऊ शकता. याला तडका वगैरे काहीच करायचं नाही अशा पद्धतीने. आणि जेव्हा पीठ टाकलं त्यावेळेस परत एकदा रवीने असं याला घुसळून घ्यायचं. इथे आपली आंबील मस्त पिण्यासाठी तयार आहे. याच्यावरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. इथे आंबीलच्या वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली. इथे आंबील पिण्यासाठी मस्त असं एक छोटंसं मटकं घेतलं. यामध्ये आंबील पिण्याची मजा खूप भारी येते. तुम्ही गिलासामध्ये पण घेऊ शकता. मस्त उन्हाळ्याच्या दिवसामध्ये यामध्ये 5 मिनिटं हे आंबील भरून ठेवायचे आणि नंतर प्यायचं. खूप छान लागते. ही आंबीलची रेसिपी तयार आहे. तुम्हाला जर ही आंबीलच्या रेसिपीची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.